हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण चाललेलो आहोत कुंडमाळा हे ठिकाण पाहण्यासाठी. खूप छान आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. असं मी अजून गेलेली नाही आहे तिथे, पण फर्स्ट टाईम चाललेलं आहे. पण ऐकलं होतं खूप छान असं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान असं धबधबा आहे. म्हणून आता म्हटलं चला, आज आहे जरा सुट्टी आहे तर म्हणून चाललेलो आहे. तर मग चला. बोलू का? एक हाटी. ओके. हाटीचं गाडी. गाडीचं नाव हाटीच. डीजेचं गाडीचं नाव हाटी. वेदू, इथं तुझं स्कूल आहे, तुला स्कूल मध्ये जायचं का? जायचं स्कूल बघायला? स्कूलला सुट्टी आहे तुला अजून? मला बघायची राहते. हा का? चांगली वाटते का? चल मग जाऊ तुला. स्कूल मध्ये जातो, आम्ही जातो फिरायला. चालेल? तर आता आपण इथं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि नाश्त्यामध्ये यांनी सोमनी आणि वेदांनी घेतलेली आहे पावभाजी आणि आम्ही मागवला होता आलू पराठा. पुणे ते कुंडमाळा हे अंतर 37 किलोमीटर आहे. आणि आता आपण आहेत जुना जो हायवे आहे, पुणे मुंबई जुना हायवेवरून आता आपण जाणार आहोत बेगडेवाडी या रेल्वे स्टेशन मार्गे जाणार आहोत आपण कुंडमाळ्यासाठी. आता या हायवेवरनं आपण राईट साईडला टर्न मारलेला आहे, कारण इथनंच आतमध्ये जायचं आहे आपल्याला बेगडेवाडी रेल्वे स्टेशन मार्गे कुंडमाळ्याला. आणि बेगडेवाडी रेल्वे स्टेशनवरून कुंडमाळ्याचं हे अंतर किमान 2 ते 3 किलोमीटर आहे. आणि पाऊस पण खूप येत होता आणि आमच्याकडे छत्री नव्हती म्हणून आम्ही इथे थांबलो होतो छत्री घेण्यासाठी. हे बघा, खूप जोराचा पाऊस येत होता. तर आता बेगडेवाडी रेल्वे स्टेशनवरून आपण पुढे आलेलो आहोत आणि इथे पाहू शकता किती सुंदर वातावरण झालेलं आहे. खूप छान आणि पाऊसही गेला होता म्हणून भारी वाटत होतं. आता इथे बघा, आपल्याला पार्किंगसाठी पैसे द्यायचे आहे. तर 2 व्हीलरसाठी 20 रुपये होते आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये होते. याच कुंडमाळ्याला तर ते बेगडेवाडी वॉटरफॉल असेही म्हटले जाते. हे पहा, तर आता आपण जाणार आहोत. आता इथे आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण निघालो आहोत मंदिराच्या बाजूला. तर आता इथे सर्वात प्रथम जाताना हा लागतो जो छोटासा आहे पूल आहे. याच्यावरनं फक्त एकच 2 व्हीलर जाऊ शकते किंवा मग त्या बाजूने येऊ शकते, कारण याच्यावरती मोठी गाडी जाऊ शकत नाही. खूप छोटासा असा अरुंद असा पूल आहे आणि हा दगडी पूल आहे. पुढे गेल्यानंतर असाच एक लोखंडी पूल आहे. हे मुख्य आकर्षण म्हणजे, या ठिकाणाचं मुख्य आकर्षण म्हणजे हा पूल आहे आणि खूप सुंदर आहे बघा.
या ठिकाणाची सर्वात सुंदर आणि छान गोष्ट म्हणजे ही आहे इंद्रायणी नदी आणि इंद्रायणी नदीवर हा वाहणारा असा सुंदर असा वाहता धबधबा, इतका सुंदर आणि त्याचा आवाजही इतका छान येत होता ना, मनाला अगदी शांत आणि खूप छान असं वातावरण झालं होतं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. आणि हे जे मंदिर आहे ते आहे कुंद्राई देवीचं मंदिर आहे. ते बघा असं वाटत होतं या मंदिराला गवसणी घालून हे जो आहे धबधबा खूप सुंदर असं पुढे जाऊन इंद्रायणी नदीला मिळत होता. ही इंद्रायणी नदीच आहे आणि हीच नदी पुढे जाऊन देहू आळंदीच्या इकडे जाते, वाहत जाते, संतधाराने अशी वाहत जाते. पाहू शकता खूप सुंदर असा धबधबा होता हा. हे बघा इथे एक नाश्त्याची सोय होती. ते एक हॉटेल होतं. आम्ही नाश्ता करण्यासाठी नाही, पण पाऊस आला म्हणून थोडा वेळ थांबलो होतो. इथे आल्यानंतर परतही पाऊस आला होता आणि थोडा वेळ इथे थांबलो. तर इथे बघा लांबणाचं इतकं सुंदर अशी सिनरी दिसत होती, नॅचरल, खूप छान दिसत होती. आता धबधबा म्हटलं की मुलांना थोडं भिजायला पाहिजे म्हणून बघायचे. दोघेही पाण्यात जाऊन बसले होते. छोट्या धबधब्यामध्ये बसले होते कारण म्हटलं तिकडं थोडासा मोठा आहे म्हणून इकडं छोटंसं वाहतं पाणी होतं. त्या पाण्यामध्ये दोघांनीही मस्तपैकी छान अशी आंघोळ केलेली आहे. भिजलेत दोघं पण. आणि मुलांचं तिथं पाण्यामध्ये खेळून झालं तर म्हटलं थोडंसं पलीकडच्या बाजूला, म्हणजे मेन गोष्ट आहे ती खळगे कुंड जे पाहायचं होतं ते पाहण्यासाठी आले होते इथे बघा. आता त्या साईडला जायचं म्हटलं की थोडंसं रस्ता पाणी चाललं होतं, त्याच्यावरून ते क्रॉस करून जायचं होतं. आणि हे जे दगड आहेत ते घसरण्याची खूप शक्यता, कारण ते शेवळ आलेलं असतं पाण्यामुळं ना, त्याच्यामुळे खूप जपून जायला लागत होतं. हे बघा कसं छानपैकी असं वाहतं पाणी आहे. आता इथे जे आहे हे कुंड तयार झालेलं आहे. तर हे कुंड कशामुळे तयार होतं तर त्याचं मेन कारण म्हणजे जो मोठा खडक आणि लहान खडक असतो ते एकमेकांचं घर्षण होऊन आणि ज्यामध्ये हे पाणी जेव्हा नदीला पूर वगैरे येतो तेव्हा जेव्हा हे पाणी आहे ना असं गोल गोल फिरतं ना तेव्हा हे कुंड तयार होतं किंवा खळगे तयार होतात. हे पाहू शकता तुम्ही. यालाच असं कुंडही असे म्हणतात. हे बघा पाणी आहे त्यात आणि जेव्हा ते पाणी गोल गोल फिरतं ना त्यामुळे असे कुंड तयार होतात. इथे असे खूप सारे असे कुंड आहेत, खळगे आहेत. त्यामुळेच या ठिकाणाला कुंडमाळा असेही नाव पडलेले आहे. पाहू शकतात किती सुंदर आणि खूप छान दिसायला होतंय, मस्त वाटत होतं असं पाहायला. कुंडमाळ्याचं नावच ह्या कुंडांमुळे पडलेलं आहे. हे बघा. आणि ज्या वेळेला या नदीला पूर येतो तेव्हा हे पाणी मंदिराच्या लेवलला आणि जो आपला लोखंडी पूल आहे ना त्या लेवलला जात असते हे पाणी. हे तुम्ही समोरून पाहू शकता. हे बघा हे आहे ना हे असे खळगेच पडलेले आहेत कारण वाहतं पाणी. आता हे इथून जे वाहतं जे पाणी आहे ना ते पुढे जाऊन पुढे संतधारानी इंद्रायणी नदी समाविष्ट होतं. हे बघा सगळीकडे असे कुंड तयार झालेले आहेत इथे. आणि याच्यामध्ये लोक मासेमारीही करतात. खूप लोक असे इथे होते, इथे मासे पकडण्यासाठी आले होते. इतकं सुंदर आणि नॅचरल वातावरण होतं ना, खूप छान वाटत होतं. आणि जो पाण्याचा आवाज आणि काही पक्षीही होते तिथे, त्यांचाही आवाज येत होता. खूप छान वाटत होतं, मस्त असं.
तर आता आपलं सगळं कुंडवळाचं हे सगळं छानपैकी असं वातावरण पाहून झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. पण प्रॉब्लेम असा झाला, जेव्हा आम्ही गाडीजवळ आलो तेव्हा कळलं की आमच्या गाडीची लाईट चालूच होती आणि बॅटरी उतरलेली आहे. खूप टेन्शन आलं होतं. असं वाटलं होतं आता कुठेतरी गाडी बोलवून ते बॅटरी वगैरे वायर वगैरे लावूनच तिला चालू करायला लागेल. पण हे जे लोक होते यांनी खूप मदत केली, खूप हेल्प केली. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी थोडी गाडी ढकलल्या. म्हटलं गाडी ढकलून स्टार्ट होती का पाहू. तर ती स्टार्ट झाली. पण सर्वात प्रथम काय होतं, मागे आणि पुढे दोन्ही बाजूला गाड्या होत्या म्हणून सर्वात प्रथम गाडी बाहेर काढली आणि जोरात असा ढकललं, गाडीला धक्का दिला. तर गाडी पुढे गेल्यानंतर बघा चालू झाली ती. दादा सर माग, दादा माग सर, इकडे बाबा आपला. चला चला. आज खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं गाडी चालू होती की नाही. पण देव बाप्पाची कृपा की स्वामी समर्थांची कृपा गाडी चालू झाली. आणि जे मी मदत केली त्यांना म्हटलं चहा वगैरे घ्यायचं का, तर ते नको म्हटले. मग आता आम्ही निघालो होतो पुढे. ते पहा आता इथे छानपैकी असं गणपती बाप्पाचं दर्शन होतं. खूप छान असं मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे लांबूनच घेतलं आणि आता आपण निघालेलो आहोत घरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वात प्रथम सर्वांना धन्यवाद.